विविध प्रलंबित मागण्यांसह बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं एल्गार पुकारलाय आणि बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेले आहेत। त्यामुळे मुंबईकरांच्या बेस्ट बस सेवेसह वीज पुरवठ्यावर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान प्रशासनानं कर्मचाऱ्यांना संपामध्ये सहभागी होऊ नये असं आवाहन केलंय। मात्र यानंतरही कृती समिती आपल्या आंदोलनावर ठाम आहे। त्यामुळे आज मुंबईकरांचे एकंदरीतच हाल दिसणार आहेत। कुर्ला आगार, वडाळा आगार आणि मुलुंड आगार इथली ही दृश्य आहेत। एकतर कुर्ला आगाराच्या बाहेर आपण पाहतोय रस्त्यांवर लोक आलेले आहेत, कारण बस एकही नाहीये। त्यामुळे आता मिळेल त्या वाहनानं ऑफिस गाठणं हे कर्तव्य असल्यामुळे लोक मिळेल त्या वाहनानं प्रवास करण्यासाठी गर्दी करतात। वडाळा आगार इथं सगळ्या बसेस थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मुलुंड आगारामध्ये सुद्धा तसंच चित्र आहे। सगळे कर्मचारी आज एकत्रित थांबलेले आहेत, मात्र बसच्या स्टिअरिंगवर आज कोणीच नाहीये। तर घाटकोपरमध्ये आज प्रवाशांना बेस्ट बसमधून खाली उतरवण्यात आलं। प्रवाशांनी भरलेली ही बेस्टची बस होती आणि ती खाली करण्यात आली। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली मुंबईतल्या रस्त्यावर। त्यामुळे आता बेस्टची चाकं आज थांबली आहेत। सकाळी काही बस डेपोमधून बस गाड्या बाहेर निघत होत्या, मात्र त्या पुढे जाऊन रिकाम्या करण्यात आल्या। प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं मुंबईतल्या रस्त्यावर। त्यामुळे सध्या एकही बेस्टची बस धावताना दिसत नाही। त्यामुळे खरं तर मुंबईकरांना हे आवाहन करावं लागेल, जर बेस्ट बसनं आपण दररोज प्रवास करत असाल तर आज आपलं वेळापत्रक बदलावं लागणार आहे, कारण आज एकही बेस्टची बस मुंबईतल्या रस्त्यावर धावणार नाहीये। आपल्या प्रवासाचं नियोजन करावं लागेल। मनोज पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे, जाणून घेऊया काय नेमकी सध्या मुंबईकरांची परिस्थिती आहे, कारण आज बेस्ट बंद आहेत। मनोजी, तुझ्या मागे डेपोमध्ये सगळ्या बस लागलेल्या दिसतात, कर्मचारी एकत्रित थांबलेले दिसतात, मात्र एकही बस रस्त्यावर धावताना दिसत नाहीये। सकाळची वेळ आहे, ऑफिसेस गाठण्याची लोकांची ही घाईची वेळ असते, काय नेमकं सगळं चित्र दिसतंय? फार काही बोलण्यापेक्षा मुंबईच्या रस्त्यावरचं चित्र आपण प्रेक्षकांना दाखवूयात। माझ्या मागे जो आगार दिसतो आहे बेस्ट बसचा आगार प्रतीक्षानगर आगार आहे आणि सकाळपासून एकही बस या आगारातून बाहेर पडलेली नाही। बरं, हे चित्र एकाच बस डेपोचं येतं तर अजिबात नाही। असे अनेक बस डेपो आहेत मुंबईतले की ज्या ठिकाणी कडेकोट 100% बंद हा पाळण्यात आलेला आहे। खरं तर बऱ्याचशा नाट्यमय घडामोडी या काल रात्रीपासून घडलेल्या आहेत। बेस्ट संपाबाबत शशांकराव असतील आणि भाजप आमदार प्रसाद लाड असतील यांनी आवाहन केलं होतं की कोणत्याही प्रकारे बेस्टच्या संपामध्ये सहभागी होऊ नये, मागण्यांवरती तोडगा काढला जाईल आणि अशा प्रकारे ठिकठिकाणी आपण बघतोय की पोलीस बंदोबस्त हा सुद्धा लावण्यात आलेला आहे बेस्ट डेपोच्या बाहेर की कोणताही अनुचित प्रकार घडू नये। मात्र करण्यात आलेल्या आवाहनानंतर सुद्धा बेस्ट कर्मचारी मोठ्या संख्येने आपण बघतोय की डेपोच्या बाहेर थांबलेले आहेत आणि बेस्टच्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। आज हे सगळे कर्मचारी बस डेपोच्या बाहेर येऊन बसले, मात्र कर्तव्यावर हजर न होणं त्यांनी पसंत केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा जो रोष आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या स्पष्टपणे पुढे येताना आपल्याला बघायला मिळत होत्या। खरं तर औद्योगिक न्यायालयाने अशा प्रकारच्या संपाला परवानगी नाकारलेली आहे। इतकंच नाही तर सगळ्यात मोठी वर्कर्स युनियन जी आहे ती शशांकराव यांच्या नेतृत्वात आहे मुंबई मधल्या बेस्टची। यामध्ये बेस्ट कृती समितीमध्ये जवळपास 16 ते 17 संघटना आहेत आणि त्याच्यामधली सगळ्यात मोठी युनियन ही शशांकरावांची आहे। त्यांनी सुद्धा आवाहन केलं होतं की कोणत्याही प्रकारे बेस्टच्या संपामध्ये आमचे कर्मचारी हे सहभागी होणार नाहीत। मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं बघायला मिळतं आहे। नितीन नांदगावकर जे बेस्ट युनियनचे नेते आहेत, शिवसेना प्रणित संघटना आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रणित संघटना आहे, मात्र त्यांच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर त्यांनी संपाचं आवाहन केलेलं होतं आणि तो संप सध्याच्या घडीला आपल्याला ग्राउंड लेवलला कडेकोट या ठिकाणी पाळला जातोय असं बघायला मिळतंय। मला सांगा की औद्योगिक न्यायालयाने तुम्हाला परवानगी नाकारली आहे या संपाला, तरी सुद्धा आज संपामध्ये सहभागी होणं तुम्ही निवडलेलं आहे का? होय, मागण्या पूर्ण होतील अशी आशा आहे तुम्हाला? आहे म्हणून तर थांबलो। मात्र शशांकरावांनी आवाहन केलं होतं की बेस्ट वर्कर्स युनियनने या संपामध्ये सहभागी होऊ नये या पद्धतीचं। असं काय आम्हाला आमच्या कानावर तर आलेलं नाही। बरं, तुम्ही बेस्ट संपामध्ये सहभागी होण्यावर ठाम आहात? हो। जर कारवाई झाली बेस्टकडनं औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार तर काय करणार? काय नाही, आमचे निर्णय जो होईल त्याच्यावरती आम्ही ठाम राहू। आज किती वाजता आलात तुम्ही इकडे? आम्ही 5:45 आलो। आणि ड्युटी कितीची असते साधारण? 5:45 आमची ड्युटी 4:45 आलोय मॅडम। बरं, 4:18ची टर्नआउट असते गाडी आमची। पण मग आतमध्ये गेला नाही, डेपोत गेला नाही? नाही, आतमध्ये सोडलंच दिली नाही ना, नाही, आतमध्ये सोडलंच एंट्रीच दिली नाही. नाही ना, आतमध्ये सोडलं नाहीये सोडलं तुम्हाला? नाही आतमध्ये। तुम्हाला संपात सहभागी व्हायचंय का? हो। मग आतमध्ये सोडलं असतं तर तुम्ही कर्तव्यावर हजर चालू झालं असतं तर नाही, तुम्हाला संपातही सहभागी व्हायचं आहे आणि तुम्हाला गाड्याही चालवायच्या, असं कसं होईल? चालवायचं नाही, आमची मागणी पूर्ण होईल तेव्हा आम्ही गाड्या चालू करणार।
बरं, पण तुम्हाला अडवण्यात आलं डेपोच्या गेटवरती? हो, आतमध्ये नाही सोडलेलं. कोणी अडवलं तुम्हाला? गेटवरती सिक्युरिटी असतात ते. अच्छा, पण मग तुम्हाला संपात सहभागी व्हायचंय का? तुम्हाला अडवण्यात आलं, तुम्ही कर्तव्यावर रुजू व्हायला इथे आलात की संपात सहभागी व्हायला आलात? सर्व कामगार इथे संपावरती जाण्यासाठी इथे आलेले आहेत. कोणीही कामावरती जाण्यासाठी आले नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही कामगार जाणार नाही. आम्हाला कोणी अडवलं नाही, कोणी काही केलं नाही. आम्ही आमच्या मनाने इथे संपावरती आहोत. पण काही जण तुमच्यातली मंडळी सांगतायत की सिक्युरिटीने सांगितलंय गाड्या बाहेर काढू नका, या पद्धतीचं काही आवाहन केलेलं आहे? नाही. सिक्युरिटीने थांबवलं तुम्हाला? तसं म्हणजे आत जाण्यास मनाई केली, पण गाड्या काढायला तसं काही विषय झालेला नाही. आज जायला मनाई केली पण गाड्या काढायला अडवणूक केली नाही, असं कसं होईल? तसं काही विषय झालेला नाही. आतमध्ये जाण्यास मनाई केली आम्हाला. ठीक. बरं, पण मग तुम्ही संपात सहभागी होणार आहात की तुम्हाला कर्तव्यावर जायचं? संपात सहभागी होणार आहे. तर आपण प्रतिक्रिया ऐकतो आहोत की अनेकांना संपामध्ये सहभागी व्हायचे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जी. त्यांच्याकडनं येत आहेत. त्याच्यामुळे आज खरं तर वर्किंग डे आहे, मुंबईच्या कामकाजाचा दिवस आहे आणि तरी सुद्धा 100% संप हा बेस्टचा आपल्याला रस्त्यावरती कडेकोटपणे पाळला जाताना दिसतोय. त्याच्यामुळे आता इथून पुढे बेस्ट प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. निश्चितच. धन्यवाद मनोशी, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मनोशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.